डीएसपी टायगर्स या संघाने टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला द केक हाऊस संघाचे सलामीच्या जोडी मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग साठी जयेश दिसेल. स्ट्रायकिंग गोलंदाज आपल्याला जयेश. बॅटर ऋषी संघाचा कर्णधार आहे. शॉट अंपूल करत असताना समोरला गेलेला आहे चेंडू. या चेंडूवर एकेरी धावेने धाव संख्या आगाज करतोय. धाव संख्येचा 1 धाव, 1 चेंडू 1 धाव. जयेश गोलंदाजीसाठी आलाय, मॅन फ्रॉम सुतारपाडा. तर दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील आणि त्याच्यासोबत त्याचा साथीदार पार्थ ठाकूर. दुसऱ्या सत्रातही सामने चालू झालेत मित्रांनो, आणि याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक सामना हा 4 षटकांचा पाहायला मिळणार आहे. जयेश उंच गडी आहे आणि अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. डावकर हाताचा फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला पार्थ ठाकूर. हा चेंडू मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला होता, मागे बीट झालाय. चेंडू होणार आहे सीमारेषे पलीकडे. फरार. धाव मिळते 4 चौकार. दोन संघ आहेत. करण पाटील यांनी पुरस्कृत केलेला द केक हाऊस संघ, तर दुसऱ्या बाजूला संकेत पाटील वडवली यांनी पुरस्कृत केलेला डीएसपी टायगर्स संघ पाहायला मिळतोय. दोन्ही संघाने सुरुवातीचे पहिले सामने विजयी झालेले आहेत. त्याच कारणानं विनर वर्सेस विनर सामना क्रमांक 5 आजच्या दिवसामधला राजाभाई प्रीमियर लीग 2026 पर्व 5 मध्ये दिवस क्रमांक 2 दुपारचे सत्र, आणि या सत्रामध्ये रंगत असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला द केक हाऊस संघाचे नेतृत्व आपण पाहिले तर ऋषी पाटील नव्यानेच नेतृत्व करतोय. चांगलं असं नेतृत्व गुण त्याच्यामध्ये आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळालं. तर दुसऱ्या बाजूला डीएसपी टायगर्स संघ सौरभ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये लढत देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच डीएसपी टायगर्स संघ संकेत पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये दिसतो, आणि सौरभ पाटील आणि डीएसपी टायगर हे समीकरण आधीपासून जुळलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुढला चेंडू जयेशचा अगदी यॉर्कर चेंडू. क्या बात आहे, जबरदस्त चेंडू हाताळण्यात आलेला आहे जयेश कडून. ही जयेशची खासियत आहे गोलंदाजीच भूमिकेमधून गोलंदाजी करत असताना. द केक हाऊस संघाचे संघमालक शांभवीजी पाटील चिखली यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, आणि जबरदस्त असं परफॉर्मन्स त्यांच्या संघाने करून दाखवलेलं आहे. गोलंदाजी चांगली आहे त्यांची, कारण की एक संघ सुरुवातीचा आपण सामना बघितला त्याच्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा सुतारपाड्याचा हा खेळाडू. इथे मात्र चेंडू बराच वेळ हवेत गेलेला आहे आणि चेंडू पलीकडे जाणार आहे. सीमा पार. षटकार. धावा मिळतील 6. थँक्यू डोजे. 5 चेंडू समाप्त झालेले आहेत. 5 चेंडू नंतर धाव संख्या बघतोय तर 11 धावा. जबरदस्त असं षटकार बघायला मिळाला. पुढला चेंडू अति वेगाने टाकलेला चेंडू, गुड लेन स्पॉट, आणि हा मात्र वाईट. आपली दिशा सोडून जाणारा हा चेंडू दिसलाय. इथे सुद्धा पंचांनी दंडित केलेला आहे. या चेंडूवर जयेशला धावसंख्या 1 अवांतर पद्धतीने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. या आकड्यांवरती रोहित आहे. या आधीचा षटकार आपण निश्चित बघितला रोहितचा,
तिथे हवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता. ताकदीचा वापर सुद्धा झालाय चेंडूवर. शेवटचा चेंडू असेल. यावेळी पुन्हा एकदा अगदी ब्लॉक करण्याचा प्रयत्न, मात्र सातत्याने दिशा चुकली जाते. बराचसा लांब ठेवण्याचा, लांब खेळवण्याचा प्रयत्न पंचांकडून इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. रिव्ह्यूचा वापर करण्यात आलेला आहे. रिव्ह्यू मधून आपल्याला कळणार आहे की हा चेंडू वाईट असेल की नाही. तिसऱ्या पंचांकडे ही निर्णय क्षमता सुपूर्द करण्यात आलेली आहे. मात्र द केक हाऊस संघ, आपण चर्चा करत होतो, केक हाऊस संघ सुरुवातीला रायगड प्रॉपर्टीज या संघाविरुद्ध लढत दिली होती. शुरुविक यांचा हा संघ होता. धीरज म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ रायगड प्रॉपर्टीज आणि शुरुविक नेतृत्व करत होते. कर्णधार होते एक मोठा खेळाडू, आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळ करत असताना द केक हाऊस संघाने अप्रतिम गोलंदाजी करून दाखवली. अक्षरशः वरचष्मा दाखवला आपल्या गोलंदाजांचा. आणि तोच केक हाऊस संघ, या केक हाऊस संघासमोर जिंकायचा असेल तर कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न डीएसपी टायगर्स हा संघ मैदानामध्ये करत असताना दिसणार आहे. कारण की डीएसपी टायगर्स संघाचे संघ मालक संकेत पाटील वडवळीचे ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपल्या खेळाडूंचा खेळ पाहत आहेत. सौरभला त्यांनी प्रोत्साहन दिलं असावं. आणि दुसऱ्या बाजूला शांभवीजी पाटील चिखली येथील यांचा सुद्धा संघ द केक हाऊस जबरदस्त असतं. आणि हा मात्र फेअर डिलिव्हरी आहे मित्रांनो. कोणत्याही स्वरूपातला वाईट चेंडू नसणार आहे. ही मात्र फेअर डिलिव्हरी. या आधीचा चेंडू वाईट स्वरूपातून आपल्याला पाहायला मिळाला. वाईट चेंडू हा अत्यंत वाईटच असतो, कारण या चेंडूने एक अवांतर पद्धतीने एक्स्ट्रा धाव जाते. त्याच पद्धतीने अजून एक चेंडू टाकावा लागतो. दिशा चुकली जाते. गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी डगमगतो. त्याच्यामुळे वाईट आणि नो चेंडूंचा जितका मज्जाव करता येईल तो करणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, चला लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या चेंडूमध्ये डॉटने सांगता झाली. या षटकाची एक षटक समाप्त झाल्यानंतर धावफलकावर धावसंख्या बघायला मिळणार आहे ती 12 धावा. 12 धावा बनवत असताना एक विकेट आपण पाहिली पार्थ ठाकूर यांची. पार्थने चौकार जबरदस्त मारला होता, परंतु तदनंतरचा येणारा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे बाद सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या क्षेत्रामधील, तसेच कबड्डीच्या क्षेत्रामधील. नेहमीच आपण उल्लेख करत असतो, चपळ असतात कबड्डीचे खेळाडू. आपण बघितलं तर जास्त व्यायाम त्यांना करायला लागतो, चपळता दाखवायला लागतो, कारण सेकंदाला त्यांचा खेळ बदलत असतो. आणि तीच चपळता क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा दाखवत असताना पार्थ ठाकूर आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. आता मात्र एका षटकाची सांगता झाल्यानंतर जयेशने गोलंदाजीसाठी आला होता. मागच्या वेळी पेजर येथे सुद्धा सामने झाले, त्यामध्ये जयेशच्या संघाने सुद्धा पारितोषिक पटकावले होते. आणि आता मात्र नवीन गोलंदाज शांत आणि संयमी असा गोलंदाज आहे. मात्र त्याच्याकडे भन्नाट वेग आहे. भन्नाट वेग ही त्याची खऱ्या अर्थाने ओळख आहे. असा आदित्य जुईकर गोलंदाजी मार्गावरून आपल्याला चिखली MIDC एंडच्या दिशेने येत असताना पाहायला मिळणार आहे. जवळपास 10-12 पावलांचा स्टार्ट, जास्तीत जास्त पावलांचा स्टार्ट घेऊन जास्तीत जास्त वेग उत्पन्न करण्याचा प्रत्येक गोलंदाजाचा मानस असतो. तो पूर्ण करण्यासाठी आदित्य सामोरा आहे तो फलंदाज. इथे मात्र फुल टॉस दिलाय, चेंडूला धाडून दिलेला आहे सीमा रेषा पार. षटकार. ऋषी पाटीलच्या बॅटिंगने आता हा षटकार येत असताना बघितला. मागचा सामना सुद्धा मित्रांनो आपण त्याचे साक्षीदार झालो होतो, जिथे की ऋषी वालेकर यांचा झंझावात आपण बघितला. जबरदस्त षटकार पाहिले. आणि आता मात्र ऋषी पाटील हा मात्र फलंदाज चांगली फलंदाजी करत असताना दिसतोय. नेतृत्व करतोय द केक हाऊस संघाचं. आदित्य जुईकर यांच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमण केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा त्याच पद्धतीचा वार. चेंडू होतोय आर पार, सीमा पार. 6 धावांचा षटकार. थँक्यू डीजे. लगातारचे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आणि मला तर वाटतं दोन्ही संघाचे ओनर मंचावरती उपस्थित आहेत. शांभवीताई जास्त खुश असतील, कारण की लगातारचे 2 षटकार आपल्याला बघायला मिळाले. तिसरा चेंडू असणार आहे पुन्हा एकदा आदित्य जुईकर. यावेळी पुन्हा एकदा लगातारचा तिसरा षटकार बघायला मिळणार आहे. एक झंझावात केक हाऊसचा. ऋषी पाटील नाव लिहून घ्या. जबरदस्त षटकार. 6 धावा.
लगातारचे 3 षटकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आदित्य जुईकरची गोलंदाजी, आदित्यवर आक्रमण चढवलेलं आहे. आदित्यला विचार करावा लागणार आहे. मजबूत अशा दबावामध्ये आता तो पाहायला मिळेल. एका बाजूला डीएसपी टायगर्स आहेत तर दुसऱ्या बाजूला केक हाऊसचा संघ. केक हाऊसचा कर्णधार आक्रमण करत असताना मॅन फ्रॉम सुतारपाडा ऋषी पाटील यांनी मात्र या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवलेली आहे. चौथा चेंडूचा खेळ घेऊन येत असताना पुन्हा एकदा यावेळी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे एकच धाव मिळणार आहेत. कदाचित इथे विकेट सुद्धा जाऊ शकली असती, चेंडू मिस झाला असता. आणि असे म्हणतात ना की शोधायला गेलो की गुंतायला होतं. मी आधी सुद्धा म्हटलं होतं की जास्त शोध घेऊ नका तुम्ही. समोरच्या बॅटने जर तुम्हाला धावा येतात तर रिव्हर्स मारण्याची गरज काय, हा सुद्धा प्रश्न तुमच्याकडे असला पाहिजे. कारण की ऑन साइड रिजन मध्ये आपण चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला तर त्या दिशेला वाऱ्याच्या विरोधात खेळायचंय आपल्याला. धावा कमी येतात तिकडे. आणि इथे मात्र अगदी बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू, क्षेत्ररक्षक खराब आहे. मागच्या दिशेला घरंगळत चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षण झालंय एकदा पूर्ण. दुसरा धावे सुद्धा प्रयत्न त्याही पूर्ण होत असताना दिसणार आहेत. आता 2 धावा आल्यात. 2 धावाने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यांवरती. कुठेतरी कमबॅक केलेलं आहे, पुनरागमन केलेलं आहे. आदित्य जुईकर यांनी त्यांच्यावर दबाव निर्माण केला होता. ऋषी पाटीलचे लगातारचे 3 षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू हा सुद्धा स्वीपर कव्हर मध्ये मारलेला फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव मिळणार आहे. शेवटच्या चेंडूवर एकेरी धावेने समाधान मानावं लागते. 2 षटकार समाप्त झाले. 2 नंतर धावत संख्या 34 पाहायला मिळणार आहे. 1 विकेट नंतर 34 धावा. 5 धावांवर पहिली विकेट आपल्याला बघायला मिळाली पारच्या स्वरूपातून. तदनंतर मात्र ऋषीने आणि रोहितने आर नावाचं फॅक्टर मैदानामध्ये गाजत असलेलं बघायला मिळालं. त्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी झाले. धावसंख्या 34चा आकडा पार करत असताना दिसले. आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. विनर वर्सेस विनर चा पहिला सामना मैदानामध्ये होत असताना आपल्याला दिसतोय. आणि या सामन्यामध्ये द केक हाऊस आणि त्यांच्या विपक्षामध्ये डीएसपी टायगर्स हे संघ एकमेकांविरुद्ध झुंज देत असताना दिसतात. राजाभाई प्रीमियर लीगचं यंदाचं हे 5वं पर्व. सातत्याने 4 पर्व मागच्या वर्षीपर्यंत आपण पाहिले. मोठ्या दिमागदार आणि देदीप्यमान आयोजनामध्ये संपन्न होत असताना आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. यंदाचं हे 5वं पर्व मोठ्या दिमागदाररित्या यावर्षी ही साजरे होत असताना पाहायला मिळाले. आणि मगाशी आमचं साथी मित्र चेतन वावेकर वागेश्वर वाघविरा या संघाचा कर्णधार त्यांनी सुद्धा काही नोंदी दाखवल्या की आपले या प्लॅटफॉर्मचा वापर करून या विभागातील खेळाडू आजकाल दमदार आमदार किंवा इतर लीग सुद्धा असतील या लीग मध्ये सुद्धा खेळताना बघायला मिळतात. आपल्याला चांगला परफॉर्मन्स सुद्धा पाहायला मिळतो. दमदार आमदार प्रीमियर लीग हे सुद्धा स्पर्धा येत्या काळामध्ये येत असताना आपल्याला दिसणार आहे. स्क्वेअर लेगला कट करत असताना या चेंडूवर 1 धाव येणार. एकेरी धावाने धावसंख्या 35च्या आकड्यांवरती. सौरभ आलेत संघाचं कर्णधार, संघाचं नेतृत्व. आता मात्र कॅप्टन वर्सेस कॅप्टन अशी ही लढाई मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. एका बाजूला डीएसपी संघाचा कर्णधार सौरभ पाटील तर दुसऱ्या बाजूला द केक हाऊस संघाचा कर्णधार ऋषी पाटील. दोन्ही कर्णधार सज्ज झालेले आहेत एकमेकांविरुद्ध लढत देण्यासाठीचा. आणि हा बेस्ट वर्सेस बेस्ट सामना जेव्हा आपण बघतो किंवा बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई बघतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप आकर्षक आक्रमकता पाहायला मिळते. हा चेंडू मात्र वरती गेलाय. झेल होण्याची संधी आपल्याला बघायला मिळाली परंतु झेल होणार नाहीये. 2 धावा मात्र इथे येत असताना पाहायला मिळतात. 2 या धावेने धावसंख्या पुढे सरकले 37च्या आकड्यांवरती. ऋषीच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मोठा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक इथे मात्र घेतलाय झेल. फलंदाज ऋषी पाटील होतोय फॅल. विकेट क्रमांक 2 फलंदाज बाद.
एक विकेट आणि ज्या विकेटची गरज होती ती मात्र आता मिळालेली बघायला मिळते आपल्याला. सौरभने काटा काढलेला आहे ऋषी पाटीलचा आणि ऋषीला माघारी परतावं लागणार आहे, परंतु जबरदस्त असे खेळी ऋषीने करून दाखवले. जवळपास 7 चेंडूंचा त्याने सामना केलाय. 7 मध्ये 21 धावा बनवलेल्या आहेत. वैयक्तिकपणे चांगले असे खेळी मैदानामध्ये दिसले. नवीन आलेला फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार आहे फलंदाजी करण्यासाठी. आता मात्र केक हाऊस संघ चांगली धावसंख्या बनवण्याच्या दिशेला जात असताना दिसतोय. केक हाऊस संघ सर्वप्रथम फलंदाजी करतोय. हा सामना 4 षटकांचा असणार आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार आहे त्याला मात्र सुपर 8 मध्ये थेट एंट्री मिळणार आहे. त्यासाठीचा संघर्ष आहे, सुपर 8 मध्ये जाण्यासाठीचा संघर्ष. नवीन आलेला फलंदाज आता मात्र मोठा फटका, चेंडू होणार आहे सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू डीजे. आणि आल्या आल्या षटकार खेचत असताना नव्याने आलेला फलंदाज बघायला मिळतोय. जबरदस्त षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. कोणत्याही स्वरूपातला चान्स देत नाहीये क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवण्यासाठीचा. आणि बेस्ट फटका कोणता असतो क्रिकेटमध्ये तर तो षटकारच असतो, कारण या फटक्यामध्ये कोणत्याही स्वरूपातली रिस्क नसते. व्यवस्थित टायमिंग करावा लागतो, ताकद लावावी लागते, तेव्हा मात्र षटकार मिळतो. 6 धावा सुद्धा आपल्याला त्या चेंडूवर मिळू शकतात. आणि अशाच 6 धावा सौरभवर आक्रमण करत असताना मिळवलेल्या आहेत. या 6 धावेने धावसंख्या पुढे गेले बनलेली आहे ती 43 या आकड्यांवरती. 43 ऑन द बोर्ड. स्वप्नील आल्या आल्या फटकेबाजी करत असताना दिसतोय. सौरभची गोलंदाजी आणि या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सौरभ पुन्हा एकदा चांगला विचारपूर्वक पद्धतीने खेळून काढलेला फटका. इथे पुन्हा एकदा आदित्य जुईकर डीप स्क्वेअर लेग मध्ये तैनात होते. असं वाटत होतं की चेंडू हातातून निसटतो की काय, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू त्यांनी पकडलाय. 2 धावा सुद्धा येणार आहेत. या 2 या धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 45 या आकड्यांवरती. सौरभ नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षकांवरती, कारण की ते चांगले क्षेत्ररक्षण करणे गरजेचं असेल. भरपूर धावा बनल्यात. तिसरा षटक आहे. तिसरा षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळी वाऱ्याचा झोत जास्त पाहायला मिळतोय. डाईव्ह करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न सौरभ एक 100% देत असताना आपल्या संघासाठी सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम धामणपाडा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यात. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एकेरी धावेवर समाधान मानत धावसंख्या 3 षटकांती पोहोचलेली आहे ती 46 या आकड्यांवरती. ड्रिंकमॅन कृपया मैदानामध्ये जायचंय पाणी घेऊन. तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर गीत डीजे विराजांच्या माध्यमातून. 46 झालेत. 46.
पहिल्या चेंडूवर विकेट. अक्षय बद्दल आपण म्हणत होतो की अक्षयवर जबाबदारी दिली सौरभने आणि एक महत्वाची विकेट स्वप्नीलची. स्वप्नील बाद झालेला आहे. 4 चेंडूंमध्ये 9 धावा त्याने बनवल्या. एक षटकार निश्चित पाहिला आपण स्वप्नीलच्या बॅटिंग मध्ये येत असताना आणि त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली होती. ताकदवर आहे, ताकद सिद्ध करून दाखवली होती. आता मात्र इथे अक्षय इकडे. नवीन आलेला फलंदाज राकेश स्ट्राइक कडे दिसणार आहे. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा केक हाऊस आणि त्यांच्या विपक्षामध्ये चालू असलेला सामना डीएसपी टायगर्स. विनर वर्सेस विनर. जो संघ विजयी होणार आहे या सामन्यामध्ये तो मात्र सुपर 8 मध्ये थेट एंट्री घेणार आहे आणि पहिला संघ दुसऱ्या दिवशी मधला जाणारा कोणता असेल तो मात्र या सामन्यामध्ये आपल्याला कळेल. दरम्यान पुन्हा एकदा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 17 मध्ये फुल टॉस दिलाय. खूप मोठी चुकी केली. त्या फुल टॉसला फुल टोल वसूल करत असताना चेंडू धाडून दिलाय सीमारेषे पलीकडे. धावा येणार आहेत अलीकडे 6 धावा. लागणार आहे अक्षयला इथे. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला होता. दुसरा चेंडू फुल टॉस दिला. तिसरा चेंडू सुद्धा शॉर्ट पुल करण्यासाठी दिला होता. हाफ ट्रॅकर पुढला आता. त्याच धाटणीचा चेंडू पहा. हुशार आहे अक्षय. यावेळी विकेट घेणार आहे. फलंदाज बाद होणार आहे. इथे मात्र पुढली विकेट. विकेट क्रमांक 4. फलंदाज बाद. नाहीतर आम्हाला आयोजन कमिटीच्या वतीने विचार करावा लागणार आहे पेनल्टीचा. कृपया सहकार्य करा. पुढला चेंडू असणार आहे अक्षयचा. यावेळी पुन्हा एकदा मारलाय चेंडू. अगदी टप्पा घेतल्यानंतर बराचसा ओसडी घेणारा चेंडू. इथे पुन्हा एकदा विकेट बघायला मिळणार आहे आपल्याला रनआउटच्या स्वरूपातून. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद होणार आहे. तंबूच्या आश्रयाला विकेट. यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहे रत्नाकर एंटरप्राइजेस विपक्ष वागेश्वर वाघविरा. विनर विनर. विनर क्रमांक 3 विनर क्रमांक 4. दोन्ही संघांनी टॉस साठी रेडी राहायचे. आता मात्र एकदा मोठा फटका. जोरदार प्रहार प्रहार प्रहार. चेंडू सीमा रेषे पार पार पार. षटकार.
चेतन वावेकर, दुसऱ्या बाजूला रत्नाकर एंटरप्राइजेस या संघाचा कर्णधार आहे ओमकार पाटील. आमच्या समोर संतोष जे आहेत चिखलीचे. हेड मागितला होता आणि हेड लागलेला आहे तो वागेश्वर वाघवीरा या संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल लागते आणि सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल चेतन? बॉल फर्स्ट. आणि आता तर तुमचा कॉन्फिडन्स खूपच वाढलेला असेल, कारण की एक सामना विजयी झालेला आहात आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही जिंकून दाखवू, लोकल पोरं आम्ही आमच्या टीममध्ये समाविष्ट करू आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देऊ. तर कसं वाटतं, एकंदरीत चांगला परफॉर्मन्स कोण करतोय? आता तर आपली लोकल पोरं पण खूप चांगला परफॉर्मन्स करत आहेत, पण अपोजिट टीमचा ओमकार आहे यांची टीम पण खूप चांगला प्रदर्शन करून पुढे आलेले आहे. तसंच आता बघायला गेलं तर रत्नाकर भाऊ आणि आमिर पाटील म्हणजे मित्र मित्र अशी लढत होणार आहे. कोणी जिंको कोणी हारो. नक्कीच. आणि तुमच्या संघामध्ये बघितलं तर दोन डोके चालतात, एक बिपिन कोटेकर यांचं आणि दुसरा चेतन वावेकर यांचं. आणि असं म्हटलं जातं की एका मॅनामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत, परंतु आम्ही दोघांच्या डोक्यामधून आलेली रणनीती तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? आता काय झालंय जवळजवळ राजाबाई केणी यांचं म्हणजे या लीगचं 5वं पर्व आहे. या 5व्या पर्वात म्हणजे पाहिजे तसा आम्हाला यश मिळालेलं नाही. त्यामुळे आम्ही असं केलं की दोन्ही म्हणजे जे कॅप्टन आहेत ते एकत्र येऊया आणि काहीतरी मजेशीर होईल आणि एक चांगला रिझल्ट भेटेल. नक्कीच. वागेश्वर वाघवीरा संघाकडे आपण दोन कॅप्टनची युती पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला ओमकार, तुला सर्वप्रथम फलंदाजी करायची आहे आणि वागेश्वर वाघवीरा या संघाच्या विरोधामध्ये त्यांची गोलंदाजी लाईनअप तू बघितली असेल, अत्यंत स्ट्रॉंग आणि चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी झाले. तर त्यांच्या विरुद्ध तुझं आक्रमण कसं असेल? काही नाही, जास्तीत जास्त रन काढण्याचा प्रयत्न करू. काही अजून टिप्स देणार आहेस तू चेतनला? काही नाही, टिप्स नाही. तुम्हाला दोघांना सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत रत्नाकर एंटरप्राइजेस आणि वागेश्वर वाघवीरा या दोन संघामध्ये. पुन्हा एकदा जाऊया जिथे की थरार बघायला भेटणार आहे. 60 धावा चेस करायच्या आहेत तब्बल 4 षटकांमध्ये. एका बाजूला डीएसपी टायगर्स दिसेल तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ दिसणार आहे द केक हाऊस चिखली हा संघ. दोन्ही संघातला चेसिंगचा काळ. जाऊया समालोचक कल्पेशजी ठाकूर सर यांच्याकडे. ओ टी कम बॉक्स. पहिलाच बॉल, चेसला सुरुवात झाली. 60 धावांचा चेस घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रीतम पाटील आणि सागर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दी केक हाऊस या संघाच्या माध्यमातून 59 धावा पहिल्या षटकामध्ये लावल्यानंतर ऋषी पाटील सुतारपाडा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना मधभाग एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी अराउंड द विकेट. खोला टाकलेला बॉल समोरच्या दिशेने ड्राइव्ह केला. मिडॉनला बॉल फील्ड केला जातोय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर पहिल्या धावेची नोंद आपण पाहतोय ती डीएसपी टायगर या संघासाठी. प्रीतम यांच्या बॅट मधून. क्रिकेट आहे, क्रिकेट म्हणजे मित्रांनो संयमाची परीक्षा, धैर्याची कसोटी आणि संघ भावनेचा विजय. आणि आज तोच जर पाहायला गेला तर क्रिकेटचा खेळ राजाबाई प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून या सूर्या रोशनीच्या मैदानावरती खेळला जातोय. पुढचा बॉल अराउंड द विकेट. यावेळी ऑन साईडला पुल करायचा होता. भन्नाट वेग मात्र पाहायला मिळाला. ही लढाई खऱ्या अर्थानं जर आता पाहायला गेलात ना तर धडाकेबाज विस्फोटक विध्वंसक अशा फलंदाजांच्या समोर आक्रमक आणि क्रूर गोलंदाजांची असणार आहे, ज्यांच्याकडे धारदार गोलंदाजी, अचूक लाईन लेंथ आणि वेग असलेले असे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. असा गोलंदाज ऋषी पाटील सुतारपाडा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ब्लॉक होल मध्ये बॅटची लिडिंग एज लागली. शॉर्ट मॅन आहे, बॉल फील्ड करताय. तोपर्यंत जर पाहायला गेला तर हा बॉल फील्ड केला जातोय आणि अशातच जर पाहायला गेला तर या बॉल वरती देखील डॉट बॉल आपण पाहतोय. डॉट बॉल, सॉरी माफी असावी, एक धाव. यावेळी स्लॉग हिट करत असताना बॉल सरळ येतोय समालोचन कक्षाकडे. पार्थ ठाकूर, नो चान्स फॉर पार्थ ठाकूर. बॉल सरळ जाते, वन बाउंस इनटू द फॅन. धन्यवाद. 4 धावा आल्यात प्रीतम यांच्या बॅट मधून. धावसंख्येत 4 ने बल. धावसंख्या तब्बल 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा धावपालकावरती लागल्या गेल्या. तिथं प्रतिषटक 15 धावांच्या सरासरीनं खेळ करायचा आहे तो डीएसपी टायगर वडवली संघाला आणि सध्याच्या घडीला 6 धावा पाहतोय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील ऋषी पाटील यांच्यावरती हल्ला चढवायचा होता. यावेळी शॉर्ट थर्डमॅन मध्ये कोणत्याही प्रकारची चूक पाहायला मिळाली नाही आणि भागवली गेली विकेटची भोग. फलंदाज प्रीतम बॅक टू द डगआउट.
तर आता सचिन या टुर्नामेंट मधून गोलंदाजी करू शकणार नाही आहेत. लाईव्ह ला टाकलेला आहे, आपण चेक करू शकताय. लाईव्ह आपण चेक करू शकताय. लाईव्ह ला टाकलंय जे आहे ते रिव्ह्यू आपल्याला येईल, रिप्ले देखील दिसेल, तिथं आपण चेक करू शकताय. आमच्या क्वालिफाईड अंपायर यांच्या माध्यमातून चेक केलं गेलं आणि हा बॉल अनलिगल असा ठरवला गेला. चला, निर्णय झालेला असेल तर मॅच लगेच चालू करायचा आहे. दी केक हाऊस फील्डला सेट करून घ्यायचे. हा नो बॉल आलाय, म्हणजेच या बॉल वरती 9+1 अशा 2 धावा आल्यात आणि आता पुन्हा एकदा नवीन गोलंदाज वापरावा लागेल आणि तो देखील फ्री हिटनं सुरुवात करेल. नवीन गोलंदाज कोणाचा वापर केला जाईल? तेजस.
तेजस यांचा वापर केला जातोय. तेजस गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. तिथं दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील, परंतु मागचा बॉल नो बॉल असल्या कारणानं हा फ्री हिटचा बॉल न सुरुवात करत असताना फ्री हिटचा बॉल पहिला फेकावा लागेल, तो सौरभ यांच्यासाठी. धावसंख्येत पाहायला गेलं तर आता दोन्ही भर पडली आणि धावसंख्या 8 धावा पाहतो, जिथं 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. 52 धावांचं उद्दिष्ट आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये शिल्लक राहिलंय. ते टीम 18 बॉल आणि 52 धावांचं उद्दिष्ट. बघा आयोजन कमिटी मैदानाच्या वरती नेमकं चाललंय काय, त्या आयोजन कमिटी आता आपण पाहायचं आहे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत आला होता आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय हे आयोजन कमिटी आपण ठरवायचं आहे. केक हाऊस केक हाऊस. कॅप्टन ऋषी आपण देखील या लवकर. चला केक हाऊस, पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो आपल्याला मान्य करावा लागेल. आयोजकांची सूचना आपल्यापर्यंत येते. चला केक हाऊस निर्णय झालेला असेल तर आयोजकांनी जी सूचना दिली त्याप्रमाणे आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. नो बॉल आलाय. सर मॅच चालू करून घ्यायची आहे. बराचसा अवधी या मॅचला आता लागलेला आहे. तेजस नवीन गोलंदाज वापरला जातोय दुसऱ्या षटकासाठी, जिथं फ्रेश ओव्हर अर्थातच बॉल पहिलाच बॉल डिलिव्हर झाला असता नो बॉल आला. 9+1 अशा 2 धावा. 8 धावा झाल्या. त्यांनी फ्री हिटनं सुरुवात करेल तेजस. ऑन स्ट्राईक सौरभ पाहतोय. 8 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकात. अराउंड विकेट. भन्नाट वेगानं खोलात टाकलेला बॉल आपण पाहतोय. कमालीचा कमबॅक आपण पाहतोय. सेट बॅक इज बेटर दॅन कमबॅक आपण पाहतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं कमबॅक करण्याची गरज आहे ती केक हाऊस या संघाला, आणि तीच मात्र सुरुवात देत असताना दुसऱ्या षटकात फ्री हिटचा बॉल आणि तो मात्र खऱ्या अर्थानं डॉट बॉल फेकला गेला आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी ऑन साइडला पूल करत असताना ताकदीचा वापर आपण पाहतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल उचलतात तोपर्यंत जर पाहायला गेला तर खऱ्या अर्थानं एक धाव आता महत्वाची असणार आहे. केक हाऊस या संघाला माहिती आहे की जेवढा वेळ सौरभ पाटील यांना नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न आपण करूया, जेणेकरून समोरीला फटके मात्र जास्त येणार नाही आहेत. आणि त्याच प्रयत्नात जर पाहायला गेला तर ही अति वेगानं बॉलवरती आले 1 धाव.
यावेळी स्क्वेअर काट देखना फटका मात्र यावेळी मात्र बॉल थांबणार नाही आहे. बॉल सरळ जातो डीप कव्हर पॉइंट लाईनच्या बाहेर. षटकार. येस थँक्यू. कारण त्याला माहिती आहे सामना मोठा आहे, टुर्नामेंट मोठी आहे. आणि यावेळी जर पाहायला गेला तर बॉडी लाईन वरती फेकलेला हा बॉल आपण पाहतोय. बॅटचा इनसाइड एज लागला होता. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, परंतु पंच सांगतायत की बॅटचा एज लागल्या कारणानं अपील आपली इथंच काढून घेण्यात येणार आहे. आणि परिणामी जर पाहायला गेला तर या बॉल वरती आलेली ही एकेरी धाव, एके धावेने स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेनं स्कोर कार्ड वधारतो, एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते 16. लॉस ऑफ 1 विकेट. डीएसपी टायगर वडवली 16 धावा. यावेळी लोअर फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळणार आहे. या क्षेत्रामध्ये जास्तीत धावा मिळणार नाहीत. पुढचं षटक जे तिसरं षटक असेल जे पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं मधुभाग एंड कडून, तिथून खऱ्या अर्थानं या राईट हँडेड बॅटरच्या माध्यमातून जास्तीच्या धावा पाहायला मिळू शकतात. तेजस कमालीचा कमबॅक, कमालीची गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. बॉल जर पाहायला गेला तर मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पार्थ ठाकूर अति वेगानं बॉल वरती आले, बॉल उचलतात तोपर्यंत जर पाहायला गेला तर एकच धाव मिळाली. आणि कमालीचं हे षटक कमबॅक करून देणार ती केक हाऊस या संघासाठी आपल्याला पाहायला मिळालं, जे तेजस यांनी हाताळलं. दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. त्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि 18 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. एक षटकार वगळता जास्तीच्या धावा मात्र पाहायला मिळाल्या नाही आहेत. परंतु आता जर पाहायला गेलं तर 18 धावा धावपालकावरती लागल्या गेल्या. 42 धावांचं उद्दिष्ट प्रति षटक जर पाहायला गेलात तर 21 धावा बनवाव्या लागणार आहेत. 21.00 या पद्धतीनं प्रत्येक षटकामध्ये 21 धावा, अशा 42 धावा बनवायच्या. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ती केक हाऊस हा संघ जो क्षेत्ररक्षण करतोय, प्रथमतः फलंदाजी केली होती, 59 धावा बनवल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या ऋषी पाटील यांच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकात सचिन आले, सचिन थोडे जायबंदी झाले आणि तदनंतर तेजस यांनी गोलंदाजीची चांगली चुणूक दाखवत असताना चांगली गोलंदाजी केली. फक्त त्यांनी जर पाहायला गेलं तर 10 धावा खर्च केल्या. आणि अशातच जर पाहतोय 2 षटकांचा खेळ जिथं समाप्त झालाय, 18 धावा धावपालकावरती लागल्या गेल्या. आता येणारे 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 42 धावांचं उद्दिष्टाचं लक्ष शिल्लक राहिलंय. ते अर्थातच सुपर 8चं तिकीट मिळवण्यासाठी जिंकणारा संघ अर्थातच उद्याच्या दिवसात सुपर 8ची मॅच खेळताना दिसेल. हरणाऱ्या संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी दिली जाईल. आणि अशातच तिसरा गोलंदाज हर्षद याचा वापर केला जातोय. हर्षद याचा वापर केला जातोय तिसऱ्या षटकात. समोर आहेत सागर जे सलामीला आलेत. यावेळी लॉफ्ट केलाय, नाही थांबणार आहे. सागरच्या बॅट मधून मुम धडाका, चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. 24 धावा झाल्यात. 18 मागाशी सांगितल्या होत्या, त्याच्यात फक्त एकच 6 धावा ऍड झाल्यात. 24 झाल्यात. 24 60 धावांचं उद्दिष्ट आहे. काही फटका पाहायला मिळाला सागर यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती. तिथं 42 धावांची गरज पहिल्या या शेवटच्या 12 बॉल मध्ये होती. अंतर कमी करत असताना आणखी एक मोठा फटका मारायचा होता. फाईन खेळले. बॉल जर पाहायला गेला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव. धावसंख्येत एकनी बदल आपण पाहतोय. आता धावसंख्येत एकनी बदल पाहिल्यानंतर आता येणारे 10 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं उद्दिष्टाचा खेळ शिल्लक राहिला आहे. 10 बॉल 35 धावा, 35 धावा 10 बॉल. आता मात्र खऱ्या अर्थानं उलट्या गंतीला सुरुवात होताना आपण पाहतोय. सामना महत्वाचा आहे. राजाबाई प्रीमियर लीग 2026 5वं पर्व. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना, महत्वाची टुर्नामेंट, महत्वाची वेल. जिंकणारा संघ अर्थातच सुपर 8, हरणारा संघ आणखी एक मॅच खेळावी लागेल आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. कोणता संघ सुपर 8 ला क्वालिफाय होईल त्यासाठी चालू असलेली ही मॅच.
भन्नाट वेग, डॉट बॉलची सांगता आणि आता आयोजकांची सक्त ताकीद आपण पाहतोय. रिव्ह्यू किंवा कोणत्याही प्रकारच्या ज्या कंप्लेंट असतील त्या कंप्लेंट कोणीही घेऊन आमच्या टेक्निकल टीम किंवा आयोजकांकडे यायचं नाही. अंपायरच्या माध्यमातून जो डिसिजन दिला जाईल तो डिसिजन फायनल असेल. यावेळी समोरच्या दिशेनं लेफ्ट केलाय, लेफ्टेड कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंटच्या बाहेर. सौरभ यांच्या बॅट मधून चौकार. येस थँक्यू डीजे. 4 धावा आल्या. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. येणारे 8 बॉल 31 धावा. 8 बॉल आणि 31 धावांचं उद्दिष्ट मित्रांनो. प्रचंड दबाव आहे परंतु कधी कधी परिस्थिती कठीण होते. स्कोर बोर्ड घाबरवतो परंतु खरा खेळाडू स्कोर बोर्ड कडे नाही तर धडपडीकडे पाहतो आणि ही धडपड सध्याच्या घडीला सागर आणि सौरभ डीएसपी टायगर वडवली संघासाठी करत असताना आपण पाहतोय. येणारे 8 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेला तर तब्बल 31. यावेळी फॉलिंग स्वीप मारायचा होता. पायावरती फाडलं गेलं. चारोखाने चित करणारी ही गोलंदाजी. सौरभ सारख्या गोलंदाजाला अशी गोलंदाजी केली जाते तर यावरून समजायचं की हा क्लास, गोलंदाजीचा दर्जा, गोलंदाजी करत असताना गोलंदाज हर्षद यांचा किती असू शकतोय. यावेळी लेफ्ट केलाय. डाऊन दी बॉल पार्थ आहेत. पार्थचे प्रयत्न फक्त पार्थ प्रेक्षकांप्रमाणे पाहू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. ठोकलाय सौरभने षटकार. सहा बॉल आणि 25 धावा गरज असणार आहेत. 6-25 आमचे स्कोरर सांगतायत की 6 बॉल आणि 25 धावा. ऑफलाईन देखील स्कोरिंग करतात. एका हाताने ऑफलाईन स्कोरिंग आणि दुसऱ्या हाताने जर पाहायला गेला तर ऑनलाईन स्कोरिंग करत असताना आपण पाहतोय. दुहेरी भूमिका आमच्या स्कोररची पाहतोय. tenniscricket.in चे मंथन म्हात्रे. मित्रांनो, स्कोरिंग करणं सहजासहजी तेवढं सोपं नसतं. प्रत्येक बॉल, प्रत्येक धाव, प्रत्येक एक्स्ट्रा हे सर्व गोष्टी लिहायच्या असतात. एका हातानं ऑफलाईन स्कोरिंग स्कोरबोर्ड वरती, दुसऱ्या हातानं आपल्या मोबाईल वरती जी आपले ऑनलाईन स्कोरिंग पाहतो युट्यूब वरती, ती देखील स्कोरिंग मंथन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कमालीची स्कोरिंग त्यांचं पाहतोय आणि सांगतात की शेवटचं षटक शिल्लक असताना 6 बॉल 25 धावांची गरज. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकात, स्लॉग षटकात राकेश यांचा वापर केला जातोय. राकेश MIDC एंड कडून राकेश येथील गोलंदाजी करताना दिसतील. 6 बॉल 25. मोठा बॉल मारायचा होता, मोठा फटका मारायचा होता. आता प्रेक्षकांच्या टाळ्यांचं वर्षा मत केक हाऊस या संघासाठी आपण पाहतोय. प्रत्येक बॉल महत्वाचा असणारा. इथून प्रेक्षकांची मात्र आता गर्जना वाढताना दिसेल. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू येताना आपण पाहतोय. प्रेक्षक मात्र आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर सांगत असतील जणू काही प्रत्येकाचा आवाज म्हणतोय उठ, खेळ आणि स्वतःला सिद्ध कर. कारण या क्षणी जर प्रत्येक रन म्हणजे आत्मविश्वास असेल आणि प्रत्येक चौकार षटकार ही मात्र आपल्या संघाची इच्छाशक्ती असेल. मग कोणत्या संघाची इच्छाशक्ती पूर्ण होईल, कोणता संघ सुपर 8चं तिकीट मिळवेल, कोणता संघ मात्र या मॅचेसच्या माध्यमातून पुढे जाताना दिसेल, ते येणाऱ्या पुढच्या काही बॉल मध्ये आणि काही क्षणात आपल्याला समजून जाईल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल येतोय, व्हाईट बॉल येतोय म्हणजेच काय, स्कोरबोर्ड मध्ये आता येणारे 6 बॉल आणि 4 षटकार. 24 6 बॉल 24 धावांचं उद्दिष्ट. सागर
जे कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने खेळ करतात, कव्हरच्या क्षेत्रात आता जास्तीत जास्त टार्गेट केलं जाईल. हवेचा वेग आहे. मागच्या षटकामध्ये कव्हरच्या क्षेत्रात एक षटकार आपण सागरच्या बॅटमधून पाहिला होता आणि या षटकामध्ये देखील तसा प्रयत्न कदाचित करू शकतात. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, प्लेड ऑन बॅटची इनसाइड एज आणि तदनंतर मात्र यष्ट्यांचा कार्यक्रम झाला. फलंदाज सागर बॅक टू डग आउट. विकेट आपण पाहतोय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते 4 आणि जिंकण्यासाठी गरज असणारी तब्बल 24. ओमकार शेलके बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 बॉल 4 षटकार. काय गोलंदाजी पाहतोय टीम दी केक हाऊस या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजाचा कसा वापर करायचा हे दाखवत असताना ऋषी पाटील आपण पाहतोय. प्रत्येक बॉल मध्ये फिल्डिंगची व्यूहरचना बदलवत असताना त्यांना देखील माहिती आहे ही मॅच, हा सामना महत्वाचा आहे. ओमकार आले तर ओमकार यांच्या बॅट मधून ताकदवर फटका. बॉल जातोय सीमा रेषा पार. येथील धावाचा षटकार. थँक्यू डीजे. 3 बॉल सहजासहजी डीएसपी टायगर देखील सामना सोडणार नाही आहे, कारण हा ओमकार खेळण्यासाठी नाही तर मैदानाच्या आतमध्ये ही क्रिकेटची संघर्षाची लढाई लढण्यासाठी दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. हाफ स्टॉप आपल्याला पाहायला मिळतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि आता खऱ्या अर्थानं प्रयत्न मात्र अपुरे पडताना दिसत. सामना जर पाहायला गेला तर या बॉलनं टीम केक हाऊस संघाच्या बाजूने आपण येताना आपण पाहतोय. ही इनिंग जर खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर केक हाऊस या संघासाठी ही इनिंग नाही तर ही कथा आहे एका स्वप्नांची, ज्याने पराभवाला जर पाहायला गेलात ना तर मैदानाच्या बाहेर थांबून ठेवलंय. आणि हा फटका जर पाहायला गेला तर हा शॉट नाही तर अखेर शेवट होता सौरभ पाटील याचा. धडाकेबाज असा सौरभ मैदानाच्या बाहेर. फक्त एका बॉलचा खेळ शिल्लक आणि आता न्यू बॅटर मारुती मैदानाच्या आत दाखल झालेत. बॅटर मारुती. आमचे 12वे खेळाडू देखील विचार करत आहेत की नवीन खेळाडूचं नाव काय असणार आहे. ठीक आहे, तुमचं काम आम्ही करतो. मारुती आलेत. मारुती आलेत. पहिलाच बॉल खेळत असताना बॉल मिड विकेटला आणि
या मॅच मध्ये जर पाहायला गेला तर आजच्या दिवसातील पहिला संघ जो क्वालिफाय झालाय सुपर 8 साठी दी केक हाऊस हा संघ क्वालिफाय होते सुपर 8 साठी. हार्ड लक टीम. डीएसपी टायगर वडवली आपल्यासाठी आणखी एक संधी असणार आहे, तिथं आपण कमबॅक करू शकतोय. या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच कोणाला जाईल? अर्थातच जर पाहायला गेला तर प्लेअर ऑफ द मॅच नक्कीच या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा जर किताब पाहायला गेलात ना तर त्याला जातोय ज्यानं फलंदाजी करत असताना 7 बॉल 21 धावा बनवत असताना लागोपाठचे 3 षटकार, गोलंदाजी करत असताना बलाढ्य अशा संघाला थांबवलं, फक्त 6 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट घेतली असा संघाचा आयकॉन खेळाडू ऋषी पाटील सुतारपाडा प्लेअर ऑफ द मॅच. ऋषी पाटील प्लेअर ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. जो टॉस जिंकलाय त्यानं लगेचच मैदानाच्या आतमध्ये अंमलबजावणी करायची आहे आणि तिथून मात्र आपल्याला दुसरा सामना विनर लढत पाहायला मिळेल. या ऐकूयात प्रलय पाटील यांचा आवाज.